नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर. भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी. MIMच्या इम्तियाज जलीलांची खेळी. 3 विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज. काँग्रेसने 25 विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी. 48 जणांची पहिली यादी जाहीर. आणि बारामतीतून युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार सामना रंगणार. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून यामध्ये भाजपामधून आलेल्या तिघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची यंदाच्या निवडणुकीत वेगळीच खेळी सुरू आहे. जलील यांनी जिल्ह्यातील एका आणि शहरातील 2 विधानसभा अशा 3 ठिकाणचा अर्ज घेतलाय. शिवाय त्यांनी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढण्याचे देखील जाहीर केलंय. यामुळे माजी खासदार जलील यांच्या मनात नेमकं चाललंय काय याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इतर पक्षांच्या तुलनेत सर्वात शेवटी आपली पहिली 48 जणांची यादी गुरुवारी रात्री जाहीर केली आहे. या यादीत विद्यमान आमदारांसह काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून भाजपामधून प्रवेश केलेल्या 2 जणांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या यादीत 25 विद्यमान आमदारांचा समावेश आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध कोणाला मैदानात उतरवणार याची उत्सुकता असतानाच शरद पवार गटाने काल युगेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. युगेंद्र हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. भाजपामधून तसेच अजित पवार गट आणि अन्य पक्षांमधून आलेल्यांना शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यात मंत्री राजेंद्र शिंगणे, हर्षवर्धन पाटील, संदीप नाईक, सुधाकर भालेराव, चरण वाघमारे आदींचा समावेश आहे. जळगावच्या पाचोरा भडगाव मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सहभागी झाले होते. राज्यात महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील असा विश्वास महाजन यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. मला वाटतं कोणाला उभं करू द्या, शेवटी लोक आमच्या पाठीशी आहेत, मतदार आमच्या पाठीशी आहेत. कोण उभं राहतो कोण नाही आम्हाला त्याची काही घेणं नाही आहे. पण निश्चित लोकांचा कौल आता महायुतीला आहे, कारण इतकी लोकाभिमुख कामं, गरीब कल्याणाची कामं आम्ही या ठिकाणी केलेली आहेत ते आपणही बघतात. त्यामुळे सर्व जनता आमच्या पाठीशी आहे. कोणी उभं राहिलं तर काही फरक पडणार नाही. हो, पाचोऱ्याच्या शिवसैनिकांचा आरोप आहे की यामध्ये जर समजा बंडखोरी झाली तर त्यांना पद देऊन त्यांना मार्गदर्शन केलं जातं. यावर्षी जर समजा बंडखोरी झाली तर तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करा? सांगेल की यावेळेला कुठली बंडखोरी कबूल केली जाणार नाही. जे बंडखोर असतील आम्ही त्यांना निश्चित समजायचा प्रयत्न करू. मी नाही तर वरतून देवेंद्रजी सुद्धा त्यांच्याशी बोलतील आणि कुठेही बंडखोरी होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असून इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने मुलाखतीसाठी येत आहेत.
काल मुलाखतीसाठी तृतीयपंथी सानवी जेठवानी ह्या देखील अंतर्वालीत आल्या होत्या. त्यांनी नांदेड दक्षिण मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगत मनोज जरांगे यांची भेट घेतली. मी डॉक्टर सानवी जेठवाणी, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता आणि आज नांदेड दक्षिण मतदारसंघाची उमेदवारी मागण्यासाठी इथं आलेली आहे. मी अनेक समाजकार्य आणि सांस्कृतिक कार्य करत आपलं नाव एक रील स्टार, एक मॉडेल, एक समाज सोशल वर्कर म्हणून माझं नाव नेहमी असतं. माझ्या शहराचा विकास, माझ्या समुदायाचा विकास आणि आज मनोज दादांनी जसं एक चळवळीतला नेता म्हणून आपल्या समुदायासाठी आरक्षणाचा मुद्दा उचललेला आहे, त्यासोबत मी नेहमी त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्यासोबत राहील. भाजपचे जालन्यातील नेते भास्कर दानवे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महायुतीत जालना विधानसभेची जागा भाजपाला न सुटल्याने भास्कर दानवे नाराज आहेत. दुसरीकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पुढील 4 दिवसात जालना विधानसभेची जागा भाजपाला सुटेल किंवा महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होईल अशी प्रतिक्रिया भास्कर दानवे यांनी दिली आहे. आज गुरुपुष्य अमृत असल्या कारणानं जालना विधानसभा 101चा उमेदवारी अर्ज आज आम्ही या ठिकाणी येऊन दाखल केलेला आहे. शुभमुहूर्त असल्या कारणानं आज आम्ही एक फॉर्म दाखल केला. अजून 4 दिवस फॉर्म भरण्यासाठी बाकी 29 तारखेपर्यंत अजूनसुद्धा आम्ही शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून फॉर्म दाखल करणार आहे. आज शुभमुहूर्त असल्या कारणाने आज एक फॉर्म दाखल केला. फॉर्म दाखल करण्यासाठी आमचे महानगराचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगरकर, जिल्हा अध्यक्ष बद्रीनाथजी पठाडे, उपाध्यक्ष धनराजजी काबलिये, प्रदेश निमंत्रित सदस्य विमलताई आगलावे, सरचिटणीस सन्मान्य सिद्धिविनायक मुळे, सुनील भैया खरे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आमच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज नामनिर्देशन पत्राचं आम्ही त्या ठिकाणी दाखल करून बाहेर आलो. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कैलास गोरंट्याल हे जालना विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर गोरंट्याल यांनी अर्ज दाखल करताना ही फाईट धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचा टोला अर्जुन खोतकर यांना लगावलाय. मला विजयाची खात्री असून मी माझ्या विकास कामांच्या बळावर पुन्हा निवडून येईल असा विश्वास देखील गोरंट्याल यांनी बोलून दाखवलाय. मला वाटतं भास्करभाई आबांनी पण भरलं वाटतं. आता 2 धनशक्ती विरुद्ध एक जनशक्तीचा फाईट आहे असं समजून घ्या. आणि तुम्हाला एक सांगतो की जेवढे जास्त फॉर्म येईल जेवढे जास्त तेवढं जास्त मध्ये लिहिलं आहे असं समजून घ्या. आणि विजयाची खात्री तर मला पहिल्यापासूनच, ज्या दिवशी मी या मतदारसंघाचा आमदार झालो, कामं केले आणि कामं ठोक केले, दाखवून दिले. जालन्याला पाण्याचं काम ठोक झाला, मेडिकल कॉलेजचा ठोक झाला आणि नाल्याचं तरी किती किती काम केले. आणि एक बघा, लक्षात ठेवा की इलेक्शन आला की लोकांचा मत परिवर्तन होत नाही. लोक 5 वर्षाचा तुमचा हिसाब घेऊन मतदान करतात. तुम्ही 6 महिने इलेक्शन 4.5 वर्ष काही करत नाही, 6 महिने इकडं तिकडे फिरतात, मतदान फरक पडत नाही. करावं लागतात तुम्हाला 5 वर्षापासून तपस्या करावं लागतात, तेव्हा लोक मतदान करतात. तुम्ही तपस्या करत नाही, तुम्ही नाटक करतात, ढोंग करतात, त्याला मतदानात फरक होत. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. पैठण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथून विद्यमान खासदार संदीपान भुमरे हे 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी शिवसेनेकडून त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना जागा सोडण्यात आली आहे.
मात्र पैठण मतदारसंघ हा भाजपाला सोडावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु महायुतीमध्ये शिवसेनेला ही जागा सुटल्याने आता भाजपामध्ये बंडखोरी झाली असून विलास भुमरे यांच्या विरोधात डॉक्टर सुनील शिंदे यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरातून काही आरोपींनी जमिनीच्या वादातून मुलाचे अपहरण केले होते. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून गांधी चौक पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या 10 तासात अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली आहे. या प्रकरणी चौघांना शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे. बराबर है। पुलिस स्टेशन गांधी चौक यहाँ पे कंप्लेंट आई थी कि एक लड़के को अगवा किया है कुछ लोगों ने, कार में डाल के उसको लेके गए हैं। त्वरित जो लोकल पुलिस स्टेशन है और एलसीबी इन्होंने अपनी टीम गठित की और उनका पीछा करते वक्त उनको ताबे में ले लिया था और 4 आरोपी इसमें अटक है। और जो साजो सामान था आरोपियों के साथ, एक एयर गन और एक चाकू, वो भी जब्त किया है। और जो लड़का जिसको अगवा किया था उसको भी सुरक्षित वापस कर दिया। सर क्या मामला था, मतलब खून करने के इरादे से आरोपियों ने जो कॉल आया था फैमिली को, वो उसको गंभीर तरह से उसको कुछ काम करने का ही था। अभी इंट्रोगेशन में अधिकतम हमें पता लगेगा कि एग्जैक्टली क्या मोटिव था। कुछ फिरौती की मांग वगैरह कुछ हुई थी? नहीं, अभी तक ऐसी कुछ इन्फॉर्मेशन नहीं। वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.